सकाळी. माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी तुम्हाला आहे ना उंबरठा दाखवतीये. तर फायनली उंबरठा बसवतीये मी, म्हणजे बसून झालेला आहे. तर हा जो उंबरठा आहे ना हा सागवानाचा आहे आणि त्याच्यात आहे ना आता आहे ना चांदीची जी तार आहे ना ती बसून घेणार आहोत. आणि कधीचं बसवायचं चालू होतं, पण काही असा योग येत नव्हता. तर आता फायनली आहे ना, आज बसवते आणि कसं मार्गशीर्ष महिना पण चालू आहे. त्याच्यामुळे आहे ना बसून घेतलेला आहे छानपैकी आता असा. तर आता इथे आहे ना ते जे बसवणारे आहेत ना दादा, तर ते आलेले होते. म्हणजे आज आहे ना बसवायचा होता हे माहिती होतं मला, पण ते कधी येणार हे नव्हतं माहिती. नाही ते रांगोळी आणि ते आहे ना व्यवस्थित आहे ना मी साफसफाई करून ठेवलेली असते. पण ते अचानक आल्यामुळे ना सगळी गडबड अशी झाली. पण छान असं बसवल्या गेला आणि दुसऱ्या दिवशी आहे ना मी ना म्हणजे याला पॉलिश वगैरे सगळं करायचं होतं. म्हणजे पूर्णच म्हणजे उंबरठ्यापासून दरवाजापर्यंत आहे ना सगळंच काही पॉलिश करायची होती. पण सकाळी म्हटलं तसं नको ठेवायला आणि नवीन उंबरठा पण लावलेला आहे. त्याच्यामुळे ना सगळ्यात पहिले पूजा वगैरे करून घेतली. मी रांगोळी वगैरे काढली. म्हटलं जेव्हा ते दादा येतील पॉलिश करायला तेव्हा मग मी ते काढून घेईल. आणि बघू शकता इथे छानपैकी ना असं आहे ना पॉलिश वगैरे करून झालेला आहे दरवाजा आणि उंबरठा पण. आणि आज गुरुवार असल्यामुळे ना छानपैकी असं हळदीचं लेपन आणि ते पण केलेलं होतं मी. अक्षय कलश पण ठेवलेला होता. छान अशी रांगोळी काढून झालेली होती माझी आणि खरं सांगते इतकं प्रसन्न वाटतं ना दारापुढे अशी रांगोळी आणि ते काढलं की मन असं खूप प्रसन्न होऊन जातं. त्याच्यामुळे सकाळी मी उठलं, पहिले अंघोळ वगैरे झाली, की माझं सगळ्यात पहिले आहे ना दारात रांगोळी काढणं हाच एक असतो म्हणजे पहिले, सगळ्यात पहिले. आणि मग मी डब्बा आणि ते तयार करायला घेते. तर आता इथे छानपैकी ना गुरुवारचे माझं म्हणजे पूजा पण झालेली आहे. उंबरठा लेपन म्हणजे रांगोळी आहे ते सगळं काढून झालं आणि त्याच्यानंतर आहे ना पूजा वगैरे पण करून घेतली मी. तर आता हे झाल्यानंतर आहे ना म्हणजे मार्गशीर्ष झाल्यानंतर आहे ना तर आता मला आहे ना मेन म्हणजे आहे ना देव्हारा पण आहे ना मला चेंज करायचा आहे. तर त्याचं पण आहे ना माझं डिझाईन वगैरे सगळं काही आहे ना तयार आहे. फक्त आता आहे ना कसं करायचं काय आहे ना म्हणजे कसं करायचं डिझाईन तर तयार आहे माझी, पण कसं करायचं ते आहे ना, तर आता यांच्यावर सोपवलेलं आहे. ते म्हणजे लवकरात लवकर ते काम हो, म्हणजे तुमच्याबरोबर पण आहे ना, मी ते नक्की शेअर करेल, की मी ना देव्हारा कसा बनवणार आहे. कारण की देव्हारा आहे ना, माझा आहे ना, असा उंच आहे थोडासा. तर आता मला थोडंसं असं खाली बनवायचं आहे देव्हारा आणि तो मी कसा बनवणार आहे, डिझाईन माझी कशी असणार आहे, हे तुम्हाला मी नक्कीच आहे ना, येणाऱ्या ब्लॉगमध्ये ना, नक्की शेअर करणार आहे. तर आज कसं गुरुवार आहे म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि त्याचबरोबर आज आहे ना उद्यापन पण करायचं आहे आणि उद्यापन असल्यामुळे ना आज आहे ना म्हटलं ना शेवटचा गुरुवार असल्यामुळे आज पुरणपोळी करूया. तर सकाळीच आहे ना माझं हे सगळं आवरल्यानंतर आहे ना मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागलेली होती आणि त्याच्यानंतर आहे ना मी जे तुम्हाला आहे ना उंबरठ्याचं लेपन आणि ते दाखवलं रांगोळी आणि ते तर उंबरठ्यावर आहे ना जे तुम्ही आता पांढरी रांगोळी जर बघितली असणार आहे ना तर ती रांगोळी नाही आहे, तांदळाचं पीठ आहे. तर कधी पण आहे ना आपण जेव्हा पण आहे ना उंबरठ्यावर आहे ना रांगोळी किंवा काढायची जर असली ना तर ती तांदळाच्या पिठातच काढायची आणि हळदी कुंकाचाच वापर करायचा. आणि इतर आपण जी रांगोळी तर काढतोच उंबरठ्याच्या खाली वगैरे अशी, तर ती नक्की तसं करत जा. तर आता इथे ना तुम्ही माझी रांगोळी आणि ते बघितलेलंच आहे. तो कशी वाटली तेही सांगा मला. चला आता इथे ना माझा आहे ना पूर्णाचा स्वयंपाक झालेला आहे, कारण की शेवटचा गुरुवार असल्यामुळे ना पूर्णाचा स्वयंपाक केलेला आहे मी. आणि त्याचबरोबर आता आहे ना हॉलमध्ये पूजा मांडणार आहे मी. तुम्हाला दिसतंय का? हां, हे बघा इथं टेबलवरच, कारण की ना जी एक मिनिट दाखवते मी. हा जो टेबल आहे ना याच्यावर आहे ना माझी साडी आहे ना पहिले व्यवस्थित अशी टाकली आहे मी आणि ग्रीन कलर होता ना ते साडीला पदराला तो मागे गेला का तो चांगला दिसत नव्हता त्याच्यामुळे. आणि आता पूजा मांडणार आहे मी. स्वयंपाक पहिले करून घेतला, म्हटलं मग कसं एकदा ते करून ठेवलेलं असलं ना की मग पूजेला कसं निवांत हे करता येईल आणि थोडासा वेळ जाणार आहे. कारण की ह्या वेळेस मी गाडीचा आवाज तर तर ह्या वेळेस आहे ना मी ना कलशाला साडी नेसणार आहे. ते दरवेळेस मी ना शेवटच्या गुरुवारीच करत असते. इतर गुरुवार आहे ना मी ना आपली साधीच पूजा साधीच पूजा मांडत असते मी.
तर चला आता आहे ना दाखवते मी तुम्हाला थोडं थोडं, कारण की मी ना शॉर्ट पण करते आणि याच्या पहिलेचे जे तिन्ही पण गुरुवार आहे ना, जर तुम्ही कोणी शॉर्ट जर नसतील बघितले ना गुरुवारच्या पूजेचे आणि उंबरठा लेपनचे पण, तर ते पण नक्की बघा. आणि सुरुवातीला तुम्ही बघितलंच असणार आहे नवीन उंबरठा ते मी कसं बसवलं ते, आणि आजचं पण सकाळचं उंबरठ्याचं पूजन आणते. तर कसं वाटलं नक्की सांगा मला. त्याचबरोबर आता आहे ना पटकन पूजा मांडून घेते मी, आणि कशी मांडते ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि जर शॉर्ट जर नसेल बघितलं ना तर खरं नक्की जाऊन बघा, खूप छान झालेले आहे. चला, तर आता इथे ना मी ना एक छोटा चौरंग घेतला आहे आणि त्याच्यावर कापड अंथरलं आहे आणि तांदूळ, आणि त्याच्यावर कुंकवाने आहे ना, म्हणजे हळदी कुंकवाने आहे ना अष्टदल कमल काढलं आहे. एक मिनटं तुम्हाला दाखवते. रुचिका इकडे आहे का बेटा? उचल एक मिनटं. हळूचं पाणी भरलेलं आहे मी. तर हे बघा ह्या पद्धतीने काढलं आहे मी. आणि आता आहे ना याला मुखोटा लावणार आहे मी, म्हणजे नारळ ठेवले आणि आता मुखोटा लावणार आहे. तर बघू एक मिनटं इकडं देते. पहिले आहे ना कसं काय म्हणतात त्याला, जी साडी आहे ना तर ती नेसवण्यासाठी ना पहिले मी ना तर हे लावणार. लाटणं खूप मोठं होतं आहे त्याच्यामुळे मग आता हे लावणार आहे मी इथे, म्हणजे व्यवस्थित बसेल. तुम्हाला साडी पण दाखवते मी. सामान आणून ठेवलं आहे मी इथे. साडी म्हणजे ना, म्हणजे कलशाची जी साडी आहे ना ती. तर आहे ना 2 वर्ष आधी मी आहे ना डायरेक्ट साडीच नेसवली होती. तर त्याचा पण मी पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. खरंच खूप छान झालेला आहे ते. पण आता ह्या वेळेस आहे ना साडीच्या ऐवजी ना मी ना जी कलशाची साडी ना ती नेसवणार आहे. चला, बस ना, खूपच झालं ना त्याला. तर आता माझं जुगाड बघायचं का तुम्हाला, कारण की ना हे याचे जे बंद आहे ना ते खरंच खूप छोटे होते, बांधताना पण खूप प्रॉब्लेम येत होता. तर मग मी काय केलं, एकीकडनं पिन लावली आणि ही पिन आहे ना त्या पिनेमध्ये घुसवली. एकदम परफेक्ट असं बसलं आहे आणि हालत पण नाही आहे जरा पण. हे बघा मस्त झालेलं आहे. तर आता मुखोटा बसवणार आहे. हा मुखोटा आहे माझा आणि याला ऑलरेडी मी दोरा बांधून ठेवलेला आहे. अरे अरे आता फक्त काय दागिने घालायचे आहेत. तर थोडंसं ना फिट्ट करते याला, म्हणजे बघा परफेक्ट बसेल असा, हो की नाही. चला आता आहे ना दागिने घालते मग दाखवते. तर आता इथे ना मी दागिन्यांचे डबे काढलेले आहेत, म्हणजे गौऱ्यांचेच दागिने ना मी ते घालत असते आणि व्यवस्थित असे ना सगळे दागिने ना मी पॅक करून ठेवत असते. आणि इथे ना भरपूर वेळ गेला खरंच दागिने ना देवीला आहे ना घालायला. म्हणजे सूट पण नव्हते होत, म्हणजे खूप मोठे होत होते, कधी खूप छोटे होत होते. त्याच्यामुळे ना परफेक्ट असं आहे ना मी म्हणजे भरपूर वेळ गेला घालायला. खूप मोठं नाही होणार ते. जरा जास्तच मोठं होतं. ठीक आहे, हे कॅन्सल. ते नको, खूप छोटं आहे. हे नको का? हे नको? बघतो घालून. ग्रीन वालच घे, ग्रीन वालच घे.
छान दिसत. दुसरा कलर बघ ना. रेड. येल्लो पण होता. तर हे बघा, हे 2 दागिने घातलेत. हे काय म्हणतात त्याला, डोरलं घातलं आहे आणि असे हे 2 घातले आहेत. तर मला तरी वाटतं एवढंच बस, कारण की ऑलरेडी ना याला हे ना त्याच्यामुळे. तर हे बघा, मी समईला आहे ना, दोन्ही पण समईला. तर पहिले हळद लावून घेतली, ओली हळद, आणि मग त्याच्यावर थोडंसं कुंकू, असं थोडंफार आहे ना डेकोरेशन केलं आहे, म्हणजे जस्ट आयडिया आली म्हणून. आणि आता आहे ना हे याच्यावर ठेवते समई. आता अशा दोन्ही पण समया ना रेडी करून घेतल्या आहे मी. तर आता वाती वगैरे टाकून घेते मी. कशी वाटली आयडिया नक्की सांगा मला. तर आता इथे ना माझी सगळी पूजा मांडून झालेली आहे आणि शेवटी ना मला फुलांची रांगोळी काढायची होती. पण ती आता ही थोडीशी इथे काढली मी, पण मला आहे ना पुढे टेबल पण ठेवायचा होता. त्याच्यामुळे मग ही सगळी रांगोळी मी परत काढली आणि पूर्ण आहे ना टेबल ठेवल्यानंतर आहे ना मग परत एकदा काढली मी रांगोळी. कारण की नुसतं जरी टेबल ठेवला असता ना तर ती छान नसती वाटली. म्हणून मग आहे ना ही पूर्ण रांगोळी काढली आणि परत एकदा काढली. ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेलच, कारण की मग नंतर शूट नाही घेतलं मी. आणि आता आहे ना इथे छान अशी सगळी पूजा माझी करून झालेली आहे, म्हणजे मांडून झालेली आहे. आणि त्याचबरोबर आज कसं शेवटचा गुरुवार असल्यामुळे ना म्हटलं देवीला आहे ना छान अशी ओटी पण भरून घ्यावी, आणि म्हणजे साडी चोळीच म्हणजे. आणि दर गुरुवारी कसं आपण आहे ना साधी ओटी भरतो. तर म्हटलं आज कसं ह्यावेळेस पूर्ण ओटी भरूया. आणि सवासींला पण बोलवणार होती मी, त्यांना पण आहे ना ब्लाऊज पीस, व्रताचं जे पुस्तक आहे, ते फळ, हे सगळं काही देणार होती मी. आणि त्याच्यानंतर आहे ना रुचिकाने पण आहे ना उपवास पकडलेले होते, म्हणजे ती दरवेळेस पकडतेच मार्गशीर्ष महिन्याचे 4 पण गुरुवार. तर तिने ह्यावेळेस पकडलेले होते. मग कसं मी जे उपवासाचं उद्यापन जे करते ते सवासींला बोलवते. आणि ती कशी आता कुमारिका आहे, तर त्याच्यामुळे मग तिच्यासाठी ना मग मी मुली पण बोलवणार आहे. सो असं उद्यापन करणार आहे, ते तुम्हाला पुढे कळेलच. तर आता इथे छानपैकी ना पूजा वगैरे करून घेते. देवीला छान अशी ओटी भरवते म्हणजे देवीची. आणि त्याच्यानंतर आहे ना छानपैकी अशी आरती वगैरे करून घेते आणि तुमच्याबरोबर पण आहे ना पूजा आहे ना शेअर करणार आहे. तर पूजा कशी मांडली, कशी झाली, हेही मला नक्की सांगा. आणि देवी आई कशी दिसते आहे तेही सांगा. म्हणजे आहे ना अक्षरशः आहे ना मी आहे ना देवी आईची आहे ना नजर काढली, एवढी छान दिसत होती खरं देवी आई. तर नक्की मला कमेंट्स करून सांगा.
फायनली पूजा आणि ते सगळं काही झालेलं आहे आणि आता सवासीन आलेल्या आहेत, त्यांना आहे ना हळदी कुंकू आणि ते देते आहे. आणि नेमकी आहे ना मी यांच्या इथं हळदी कुंकाला गेली होती, तर मुली पण आल्या आणि रुचिकाने आहे ना मग त्यांना पण आहे ना हळदी कुंकू, पुस्तक, फळ असं दिलं. आणि ते काही शूट करायला म्हणजे ती देत होती, त्याच्यामुळे शूट करायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर आहे ना मग मी आली आणि नंतरून आहे ना बायका पण आल्या आणि मग त्याच्यामुळे या सगळ्यांना आहे ना छानपैकी ना त्यांची ओटी पण भरली आणि त्यांना आहे ना पुस्तक पण दिलं, म्हणजे आपलं मार्गशीर्ष महिन्याचं जे पुस्तक असतं ते, आणि त्याचबरोबर फळ, असं सगळं काही आहे ना छान असं झालं आजचं उद्यापन आणि पूजा आणि ते पण. सो नक्की मला सांगा कसं झालं आजची पूजा, आणि म्हणजे पूजा वगैरे कशी मांडलेली होती मी ते. अ, तर चला मग आजचा छोटासा होता ब्लॉग, कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि उंबरठ्याचं लेपन, उंबरठा ते मी जो बसवलेला आहे तो पण कसा वाटला तेही मला सांगा. तर चला बाय, भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह. तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी